35 वर्षाचा पंतप्रधान विश्वगुरू मोदींना चॅलेंज देतो आणि एकाच महिन्यामध्ये त्याचा कार्यक्रम होतोय. नेपाळमधील सर्वात तरुण पंतप्रधान. आता त्याचं पदही धोक्यात आहे आणि सत्ताही धोक्यात आहे. आणि याच्या पाठीमागं कारण सांगितलं जातंय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. गाणे म्हणून लोकांचे प्रश्न मांडणारा, प्रत्येक तरुण पिढीला हवासा वाटणारा पंतप्रधान. एक रॅपर, एक इंजिनियर. अगोदर महापौर होतो, नंतर नेपाळमधील सर्व तरुण पिढी त्याच्या पाठीशी उभा राहते. त्याला अक्षरशः डोक्यावरती घेतलं जातं, त्याचे गुणगान गायले जातात. फक्त नेपाळमध्येच नाही, बालेनशाहची संपूर्ण जगामध्ये चर्चा होते. ती चर्चा पंतप्रधानपदी गेल्यामुळे नाही, तर बालेनशाहने घेतलेल्या निर्णयामुळे होते. पण एका महिन्यामध्ये असं काय घडलं, जे तरुण बालेनशाहच्या पाठीशी उभा होते तेच तरुण बालेनशाहच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलेत. तेच तरुण आता बालेनशाहचा विरोध करायला लागलेत. नेमकं हे कशामुळं घडलं? खरंच या पाठीमागे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कनेक्शन आहे की दुसरं काही कारण आहे? चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेपाळमध्ये एक महिन्याच्या आतमध्येच मोठी राजकीय उलथापालथ झालेली आहे आणि यावेळी सत्तेच्या केंद्रस्थानी आलेलं नाव आहे बालेनशाह. काठमांडूचे माजी महापौर, एक रॅपर, एक इंजिनियर, स्वतःला सिस्टम बदलणारा चेहरा म्हणून सादर करणारे बालेनशाह एक महिनाही झाला नाही पंतप्रधान पदाची शपथ घेतली. ज्या वेगाने बालेनशाहला सत्ता मिळाली त्याच वेगाने लोक त्यांच्या विरोधामध्ये आता नेपाळमध्ये रस्त्यावरती उतरलेत. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यामागील मुख्य प्रश्न म्हणजे बालेनशाह खरंच नेपाळ बदलण्यासाठी आलेत की त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नेपाळ संकटात आलंय? नेपाळ हा भारताचा फक्त शेजारी देश नाही, तर भारत आणि नेपाळ यांचे संबंध सीमारेषे पलीकडे आहेत. धार्मिक नाती, रोजगार, व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि हजारो वर्षाचा सामाजिक संवाद, या सगळ्यांवरच भारत आणि नेपाळचे संबंध उभा आहेत. भारतामधील बिहार असो, उत्तर प्रदेश असो किंवा पश्चिम बंगाल असो, या राज्यांशी नेपाळचा थेट संबंध आहे. नेपाळचे हजारो नागरिक भारतामध्ये काम करतायत. भारतातील व्यापारी देखील नेपाळमध्ये व्यवसाय करतायत. रोजच्या व्यवहारामध्ये दोन्ही देशातील लोक सहज ये जा करतात. त्यामुळं नेपाळमध्ये सत्ता बदल झाला की त्याचा परिणाम भारतातही पोहोचतो. बालेनशाह सत्तेत आल्यानंतर एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. जुने भ्रष्ट राजकारण संपवणारा तरुण चेहरा, टेक्नोक्रेट प्रतिमा, प्रशासनामध्ये शिस्त आणणारा नेता आणि देश बदलण्याची भाषा करणारा नवा पंतप्रधान, अशी बालेनशाहची प्रतिमा उभा राहिली. अनेकांनी बालेनशाहची अनिल कपूरचा नायक चित्रपट याच्याशी तुलना केली. नायक चित्रपटामध्ये अनिल कपूर ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत त्याच पद्धतीने बालेनशाहने निर्णय घेतले. पण बालेंनी नेपाळसाठी जे निर्णय घेतलेत त्या निर्णयामुळेच तो खलनायक ठरलाय. सर्वात मोठा वाद सुरू झाला जेव्हा बालेनशाहने भारतामधून येणाऱ्या वस्तूवरती अतिरिक्त कर लावला. बालेनशाह सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं, भारतामधून जी 100 रुपयाची वस्तू येईल त्याच्यावरती एक्साईज ड्युटी आणि अतिरिक्त सीमा शुल्क आकारलं जाईल. म्हणजेच रोजच्या वापरण्यातील वस्तू, चप्पल असो, बूट असो, कपडे असो, स्वयंपाकघरातील साहित्य असो, खाद्यपदार्थ, दूधजन्य पदार्थ, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, लॅपटॉप, घरगुती उपकरणे, औषधे, अशा अनेक प्रकारच्या वस्तू, या सर्व वस्तूंवरती नेपाळमध्ये कर वाढल्याची चर्चा सुरू झाली. नेपाळ सरकारचा दावा होता की हा निर्णय देशी उद्योगांना चालना देण्यासाठी आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं, बाहेरून येणाऱ्या वस्तू कमी करायच्या, लोकल व्यापाऱ्यांना महत्त्व द्यायचं आणि त्या वस्तू आपल्या नेपाळमध्येच तयार करायच्या. कोणत्याही देशावरती अवलंबून राहायचं नाही, हे बालेनशाहने आपल्या घोषणेमधून सांगितलं. पण जमिनीवरील वास्तव्य पाहिलं तर वेगळंच आहे. नेपाळमध्ये घरगुती वापरासाठी 70% वस्तू ह्या भारतामधून जातात. त्यामुळे भारतीय वस्तूवरती कर वाढला म्हणजे सरळ सरळ नेपाळमध्ये बालेनशाहने महागाई वाढवली. मिठापासून साखरेपर्यंत, कडधान्यापासून औषधापर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूपासून तर वाहनापर्यंत सर्वच महाग होऊ लागलं. बालेनशाहने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वात जास्त फटका भारत आणि नेपाळची सीमावर्ती असलेल्या भागांना बसला. त्याचा परिणाम असा झाला, नेपाळ शहरामधील व्यापाऱ्यांचा व्यवसाय देखील डळमळीत झाला. भारतामधून जो माल नेपाळमध्ये जात होता त्या ट्रकांच्या मोठ्याच्या मोठ्या रांगा सीमेवरती लागल्या. नेपाळने सीमा शुल्क लागू केल्यामुळे मोठे मोठे माल, मोठ्या मोठ्या वस्तू अडकून राहिल्या. त्यामुळे ज्या रोजच्या वापरातील वस्तू होत्या त्या वेळेत नेपाळपर्यंत पोहोचल्याच नाही. व्यापाऱ्यांनी सांगितलं, ग्राहकांनी कमी खरेदी केली कारण की त्या वस्तूंच्या किमती वाढल्या. यामुळं काय झालं, महागाई वाढली आणि व्यापाऱ्यांची दुकानं देखील ओस पडली
आणि लोकांच्या मनामध्ये बालेनशहाच्या विरुद्ध राग निर्माण होऊ लागला. मग काय, नेपाळ पुन्हा एकदा पेटलं. लोकांनी रस्ता रोको करायला सुरुवात केली. आंदोलन उभारलं गेलं. नेपाळमध्ये ज्या ज्या व्यापारी संघटना होत्या त्या सर्वांनी बालेनशहाच्या विरोधामध्ये आवाज उठवला. आणि सर्वात विशेष म्हणजे जे विद्यार्थी बालेनशहाच्या पाठीमागे होते ते सुद्धा बालेनशहाच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरले. विरोधी पक्षांनी देखील ही संधी सोडली नाही. कॉलेजमधील विद्यार्थी रस्त्यावरती उतरण्याचं कारण म्हणजे बालेनशहाने घोषणा केली, आता इथून पुढे कोणत्याही कॉलेजमध्ये राजकीय वाद होणार नाही, विद्यार्थ्यांना आंदोलन करता येणार नाही, प्रत्येकाने शिक्षणावरती लक्ष द्यायचं. पण तेथील तरुण पिढीला वाटलं बालेनशहा आपले हक्क हिरावून घेतोय, त्यामुळं ते देखील त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. लोकांनी घोषणाबाजी केली, फक्त निवडून येण्यासाठी खोट्या घोषणा केल्या, लोकांना वेड्यात काढलं. तात्काळ बालेनशहा सरकारने राजीनामे द्यावे. पण बालेनशहा मात्र आपल्या निर्णयावरती ठाम राहिले. त्यांचं म्हणणं होतं, बाहेरून येणारा माल जर आपण कमी केला नाही तर आपले व्यापारी सुधारणार नाही, नेहमी दुसऱ्यांच्या मालावरती अवलंबून राहतील. सुरुवातीला या गोष्टीचा त्रास सर्वांना होईल, पण कालांतराने नेपाळ आत्मनिर्भर बनेल. बालेनशहाने घेतलेले निर्णय योग्य होते, पण त्याचा सर्वात मोठा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवरती, व्यापाऱ्यांवरती होत होता. नेपाळमध्ये घडलेल्या या सर्व गोष्टीचा परिणाम भारतामध्येही दिसू लागला. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या भागांमध्ये नेपाळमधून येणाऱ्याची संख्या वाढली. भारत आणि नेपाळ हे दोन्ही देश अर्थव्यवस्थेचा आधार होता, पण बालेनशहाने घेतलेल्या निर्णयामुळे दोन्ही देशामध्ये वाद निर्माण झाले. भारत आणि नेपाळ यांच्या जर व्यापाराकडे पाहिलं तर भारत हा नेपाळचा सर्वात मोठा व्यापारी देश आहे. नेपाळच्या इंधनापासून औषधापर्यंत अनेक गरजा भारत पूर्ण करतो. बालेनशहा जेव्हा काठमांडूचे महापौर होते तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये द ग्रेटर नेपाळ हा नकाशा लावला होता. त्या नकाशामध्ये दाखवण्यात आलं होतं भारतातील बराचसा भाग हा नेपाळचा आहे. नेपाळ नागरिकांचं म्हणणं आहे, अशा प्रकारची दावे पुढं आणणं हे नेपाळसाठी धोकादायक ठरू शकतं. काही बातम्यांमध्ये सांगितलं जातंय नेपाळ हा भारताला सोडून चीनबरोबर जवळीक साधतोय. बालेनशहा सरकार धोक्यात येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे विद्यार्थी संघटनावरती सक्ती आणली. कॉलेजमध्ये राजकारण होणार नाही, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती कारवाई झाली. सोशल मीडियावरती नियंत्रण आणलं. जर विद्यार्थ्यांना आंदोलन करायचं असेल, मोर्चा काढायचा असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागेल. ज्या विद्यार्थ्यांमुळे बालेनशहा सरकारमध्ये आला, आता त्याच विद्यार्थ्यांवरती निर्बंध लावले. त्यामुळे विद्यार्थ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे, बालेनशहा हे लोकशाहीच्या पद्धतीने नाही तर हुकुमशाहीच्या पद्धतीने चाललेत. म्हणून लोक आणि विद्यार्थी त्यांच्या विरोधात रस्त्यावरती उतरले. आत्तापर्यंत त्यांच्या मंत्रिमंडळातील 2 जणांनी राजीनामे देखील दिलेत. महिनाही झाला नाही आणि बालेन सरकार धोक्यात आलंय. आता बालेनशहाचं सरकार किती दिवस टिकतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण काही लोकांनी याचं कनेक्शन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर लावलं. पण वास्तव्य पाहिलं तर नेपाळमधील नागरिक बालेनशहाच्या निर्णयामुळे संतापलेत आणि त्यामुळे ते पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेत.